तुम्ही अनेकदा आपण मुलांच्या हस्तमैथुनाबद्दल उघडपणे चर्चा करतो, पण जेव्हा विषय मुलींचा येतो तेव्हा मात्र सगळेच गप्प का होतात? मुलींनाही या शारीरिक भावना असतात का? त्या हे कसं करतात आणि हे खरंच चुकीचं आहे का? आज आपण समाजात संकोच वाटणाऱ्या याच विषयावर मोकळेपणाने बोलणार आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. माझं नाव संगीता जाधव आहे आणि आज आपण हस्तमैथुन या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. आपण याआधी मुलांच्या हस्तमैथुनावर म्हणजेच मुलं ते कसं करतात, त्याची योग्य पद्धत काय आहे यावर अनेक व्हिडिओ बनवले आहेत. पण आज आपण खास करून महिला आणि मुलींबद्दल बोलणार आहोत. मुली हस्तमैथुन कशा करतात, हे नेमकं काय असतं, ते का गरजेचं आहे, मुली कोणत्या वयात हे सुरू करतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. व्हिडिओ अजिबात मध्येच सोडू नका किंवा पुढे ढकलू नका, पूर्ण पहा. आणि हो, असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपल्या वाहिनीवर नवीन आले आहेत त्यांनी नक्की सदस्यत्व घ्या आणि सोबतच घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हस्तमैथुन म्हणजे नेमकं काय? सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की हस्तमैथुन म्हणजे काय. ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःला शारीरिक किंवा मानसिकरित्या संतुष्ट करण्यासाठी आणि चांगलं वाटावं यासाठी शरीर संबंधांसारखी जी क्रिया असते ती स्वतःच्या खाजगी अवयवांसोबत किंवा शरीराच्या इतर अंगासोबत करते. यालाच हस्तमैथुन म्हणतात. कोणत्या वयात आणि कसं सुरू होतं? आता प्रश्न येतो की मुलं किंवा मुली हे कोणत्या वयात सुरू करतात? बघा, 16-17 वर्षांचं वय असं असतं की त्या काळात शरीरात हार्मोन्स खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षणही निर्माण होतं. याच काळात त्यांना त्यांच्या खाजगी अवयवांच्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या आणि खास भावना जाणवू लागतात, ज्यातून त्यांना काहीतरी करावंसं वाटतं. इथूनच मुलं आणि मुली हस्तमैथुन करायला सुरुवात करतात. मुलांना याबद्दल बऱ्यापैकी माहिती असते, पण काही मुलींना याबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे त्या नकळतपणे हे करायला लागतात. जसं की खुर्चीवर बसताना किंवा पलंगावर झोपताना त्या आपले दोन्ही पाय एकदम घट्ट पकडून तिथे घासतात किंवा स्वतःच्या हातांनी बोटांनी तिथे स्पर्श करतात, बोटांचा वापर करतात. यालाच हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुन करणं चुकीचं आहे का? एक प्रश्न नेहमी विचारला जातो की हस्तमैथुन करणं चुकीचं आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. ही एक नैसर्गिक क्रिया आहे, जी एक व्यक्ती स्वतःला आनंद देण्यासाठी आणि छान वाटण्यासाठी करते. अर्थात हे सार्वजनिक ठिकाणी करणं चुकीचं आणि बेकायदेशीर आहे, पण तुम्ही तुमच्या खाजगी जागेत किंवा एकांतात असाल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. हस्तमैथुन करणं अजिबात चुकीचं नाही, जर तुम्ही ते योग्य पद्धतीने आणि एका मर्यादेत करत असाल. जर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे करत असाल किंवा जेव्हा शरीराला खूप गरज वाटेल तेव्हा करत असाल, तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. पण जर तुम्ही दिवसातून 5-6 वेळा हे करत असाल तर त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. हे का गरजेचं आहे? आता पाहूया की हस्तमैथुन करणं का गरजेचं आहे, मग ते मुलं असोत वा मुली. बघा, जेव्हा तुमच्या शरीराची ती गरज असते, तुमचं शरीर त्याची मागणी करत असतं आणि अशा वेळी जर तुम्ही हस्तमैथुन केलं तर तुमच्या शरीराला आणि मनाला खूप शांत आणि हलके वाटते. तुम्ही तणावमुक्त होता. याचा हा मोठा फायदा आहे. हे का गरजेचं आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर बघा, हस्तमैथुन केल्यानंतर तुम्ही पूर्णपणे शांत होऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. याउलट जर तुमच्या शरीराची गरज असूनही तुम्ही ते केलं नाही किंवा तुम्हाला त्याबद्दल माहितीच नसेल तर तुमचे अभ्यासात लक्ष लागणार नाही किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या ध्येयावर लक्ष राहणार नाही. तुम्हाला शांत झोप लागणार नाही, तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा राहील. पण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची गरज ओळखून आठवड्यातून 1-2 वेळा हस्तमैथुन करता, तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचं शरीर खूप शांत झालं आहे. तुम्ही मानसिक तणावातून मुक्त होता आणि जे काम करत आहात त्यावर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित होतं. तर मला आशा आहे की तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला असेल. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल की मुली हे कसं करतात. मुलांची करण्याची पद्धत वेगळी असते आणि मुलींची पद्धत वेगळी असते. मला खात्री आहे की तुम्हालाही माझी ती आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पसंती दर्शवा, इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली नोंदवा. आपल्या चॅनलला सदस्यत्व घ्या. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या. धन्यवाद.